नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. शांततेमध्ये रॅली काढून निर्णय घेणार, सर्वांनी जिल्हा मैदानावर जमायचं, बच्चू कडू यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. आज सायन्स कोर मैदानावर शहांची सभा, तर प्रहारच्या सभेची मात्र परवानगी रद्द. नेहरू मैदान जाहीर सभा होणार, बच्चू कडूंची माहिती. आज होणाऱ्या सभेची ऐन वेळेला आमची परवानगी नाकारली, गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला. सभेची परवानगी नाकारल्यानं बच्चू कडूंचा शहांवर निशाणा. मी स्वतः कडू यांच्याशी बोललो आहे, संघर्ष होऊ नये, अमित शहांची सभा होणार. मुख्यमंत्री शिंदे यांचं वक्तव्य. तर राज्याचं नाव खराब होईल अशी कोणतीही भूमिका घेऊ नका, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शहांच्या अमरावतीच्या सायन्स कोर मैदानामध्ये आज जाहीर सभा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार. आम्हाला अटक करण्याचा कट होता, पोलिसांमार्फत निवडणुकीतून बाहेर काढण्याचा कट, आमदार बच्चू कडू यांचा गंभीर आरोप. आज दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार तोफा थंडावणार, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याची उमेदवारांची लगबग. देशभरामध्ये 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान. महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती आणि वर्धा या मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका नाही, हवामान खात्याची निवडणूक आयोगाला माहिती. येत्या 26 एप्रिलला 13 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होणार. पुण्यामध्ये त्या 27 तारखेला मनसेचा महामेळावा. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मनसे दंड थोपटणार. अमित ठाकरे आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महामेळाव्याचं आयोजन. हिरापोटी गारगोटी, सूर्यापोटी मेणबत्ती असं काम केलं. बाप एक नंबरी तर बेटा 10 नंबरी. एकनाथ शिंदे यांची आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका. नरेंद्र मोदी यांचं भाषण लाज वाटावी अशा प्रकारचं. देशाच्या पंतप्रधानांनी सर्वांचं नेतृत्व करायचं असतं, शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका. भाकड जनता पक्षाची नवीन मालिका सुरू. जुमला 3 मालिकेचा नवीन सीझन आलाय. 10 वर्षामध्ये भाजपनं पूर्ण देश नासवला, उद्धव ठाकरेंचा घणाघात. उद्धव ठाकरे यांना आपल्या मुलाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. पवार केंद्रामध्ये मंत्री असताना महाराष्ट्राला किती निधी दिला? अमित शहा यांचा उद्धव ठाकरे आणि पवारांवर पुन्हा एकदा निशाणा. अमित शहांच्या पुत्रप्रेमामुळेच भारत वर्ल्ड कप हरला, आदित्य ठाकरे यांचा अमित शहांवर पलटवार. राहुल गांधी यांची आज दुपारी 3 वाजता सोलापूरमध्ये जाहीर सभा. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींच्या सभेचं आयोजन. पंकजा मुंडे आज दुपारी 2 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी परळीतून बीडकडे बाईक रॅलीचं आयोजन. एमआयएमचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार इम्तियाज जलील आज 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार. जलील जोरदार शक्तीप्रदर्शन करणार. रावसाहेब दानवे आज शक्तीप्रदर्शन करत दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करणार. महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांच्यासोबत रावसाहेब दानवेंचा सामना. तर जालन्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार. कल्याण काळे देखील शक्तीप्रदर्शन करणार. वर्ध्याच्या आर्वीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा. सभेमध्ये माजी मंत्री सुनील केदार, आमदार अभिजित वंजारी, अमर काळे मार्गदर्शन. जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार आणि रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार. आदित्य ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित राहणार. परभणीमधील उद्धव ठाकरे यांची सभा तेजस ठाकरे यांनी भर पावसात स्टेजखाली बसून ऐकली. उद्धव ठाकरे यांच्या सभेला तेजस ठाकरे यांची उपस्थिती. निवडणूक जिंकल्यास पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री होणार, मला मंत्रिपद मिळेल, विनायक राऊतांना काय मिळणार? राणे यांची विनायक राऊतांवर टीका. महायुतीमध्ये 2 जागांवरून रस्सीखेच सुरूच. नाशिकची जागा शिंदेंना दिल्यास ठाण्याची जागा भाजपला द्या, तर दक्षिण मुंबईची जागा शिंदेंकडे ठेवा, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी. नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम, छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट. तर माझ्या उमेदवारीनं काहींना अडचण होईल वाटतंय, छगन भुजबळ यांचं वक्तव्य. 2 दिवसांमध्ये हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून गोडसेंना आश्वासन. गोडसे आणि अजय बोरस्ते यांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक. बारामती लोकसभेमध्ये 23,72,668 मतदार. मागील 3 महिन्यामध्ये 56,700 मतदारांमध्ये वाढ. जवळपास 24 लाख मतदार बारामती लोकसभेचं भविष्य ठरवणार. अहमदनगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडे 23,32,000 रुपयांची संपत्ती, तर 37,48,000 रुपयांचं कर्ज. अहमदनगर मतदारसंघातील माहितीचे उमेदवार सुजय विखे यांच्याकडे 23,11,40,000 इतकी संपत्ती. विखे यांच्या संपत्तीमध्ये 2019च्या तुलनेत दुप्पट वाढ, तर 3,56,00,000 रुपयांचं कर्ज.
समाजवादी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. आमच्या पक्षामध्ये कोणतीही नाराजी नाही. अजित पवार गटातील पक्षप्रवेशाच्या चर्चांवर अबू आझमी यांचं वक्तव्य. दिल्लीमध्ये जाऊन स्वतःचा अपमान करून घ्यायची काय गरज होती? जयंत पाटलांचा उदयनराजेंना खोचक सवाल. तर उदयनराजे यांना भाजपनं उशिरा तिकीट दिलं, यातच त्यांचा पराभव. जयंत पाटलांचा टोला. जेव्हा पराभव अटळ असतो तेव्हा धमकावलं जातं. मनगटशाही करून निवडणुका जिंकता येत नाहीत. उदयनराजेंची विरोधकांवर टीका. अबकी बार तटकरे तडीपार. गद्दारांना रायगडची जागा जनता टकमक टोक दाखवल्याशिवाय राहणार नाही. अनंत गीते यांची टीका. या गद्दाराला पवारांनीच मोठं केलं. अजित पवार गटाची एकही जागा येणार नाही. शकापच्या जयंत पाटलांचा तटकरे यांच्यासह अजित पवारांवर निशाणा. सुनील तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री AR अंतुलेंना संपवलं. शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. तर तटकरेंच्या घरामध्ये 5 पदं दिली, पण त्यांनीच पवार घराण्यामध्ये फूट पाडली. आव्हाड यांची टीका. हिंजवडीमध्ये मातोबा देवाच्या यात्रेमध्ये पार्थ पवार आणि रोहित पवार यांची भेट. बगाडावर दोघे एकाच वेळी चढले. पार्थ पवार यांनी रोहित पवारांना हात देत बगारावर चढवलं. अपक्ष उमेदवाराच्या ट्रम्पेट चिन्हामुळे आम्हाला अडचण नाही. आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. मशीनवर पहिल्या 12 चिन्हांमध्ये ट्रम्पेट हे चिन्ह येणार नाही. शरद पवार यांची माहिती. कोल्हापूरचा किल्ला आपला पहारात चांगला ठेवा. सतेज पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन. अडचण आल्यास बंटी पाटील रात्री 12 वाजता देखील काठी घेऊन उभा राहील. सतेज पाटलांचं वक्तव्य. सतेज पाटलांनी सांभाळून बोलावं. काठीची भाषा करता दंगल घडवायचे का? धनंजय महाडिकांचा सवाल. तुपकर यांनी वर्गणी देणाऱ्यांची यादी दाखवावी, अन्यथा मी निवडणूक झाली की SIT चौकशी लावतो. संजय गायकवाड यांची तुपकरांवर टीका. काही जण पिंडींवर बसलेल्या विंचवाची नांगी ठेचायची भाषा करत होते. पुढं काय झालं? संग्राम थोटपे यांचा शिवतारेंवर निशाणा. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून गुजराती माणसांची पाठराखण. आमदार वैभव नाईक यांचा नारायण राणेंवर निशाणा. अकोल्यामध्ये महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावे यासाठी जळगावातील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचं हनुमानाकडे साकडं. तर कार्यकर्त्यांसह केलं हनुमान चालीसा पठण. साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी कराडमधील खंडोबाच्या पालीमध्ये फोडला प्रचाराचा नारळ. खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांची देखील उपस्थिती. निवडणुकीच्या काळामध्ये देशात 9 लाख हंगामी नोकऱ्या. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची माहिती. 26 एप्रिलला अमरावतीमध्ये मतदान होणार असून त्यासाठी गोंदियातून 14 बसेसचं बुकिंग. 4 दिवस गोंदिया आगारातील 14 बसेस इलेक्शन ड्युटीवर जाणार. वर्ध्यामध्ये मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅली. रॅलीमध्ये मुख्य निवडणूक निरीक्षक अभय अंबास्था, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह विद्यार्थ्यांची देखील उपस्थिती. पुण्यामध्ये 29 एप्रिलला होणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या सभेचं ठिकाण आता बदललं. SP कॉलेजच्या मैदानावर नाही तर रेसकोर्सच्या मैदानावर भव्य सभा होणार. संभाव्य गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सभेचं ठिकाण बदललं. पुण्यामध्ये एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे त्याचबरोबर पवार यांची सभा. 29 एप्रिलला रेसकोर्सच्या मैदानावर पंतप्रधान मोदी, तर वारजेमध्ये RMD कॉलेज मैदानावर ठाकरे आणि पवार यांची जाहीर सभा होणार. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आंबेगावमध्ये तालुक्यातील मंचरच्या प्रचार रॅलीमध्ये आले. काही तरुणांकडून मोदीच्या जोरदार घोषणा. नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावित यांच्याकडून ग्रामीण भागामध्ये जोरदार प्रचार सुरू. विजयाची हॅट्रिक करण्यासाठी हिना गावित यांची जोरदार तयारी. महायुतीचे धुळ्याचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे 29 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज दाखल करताना मंत्री गिरीश महाजन आणि दादा भोसे यांची उपस्थिती असणार. बीडमधील सामाजिक कार्यकर्ते अभिजित कांबळे यांची अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश. मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. पियुष गोयल यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद. बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद राहणार. जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचा आदेश. राज्याच्या 21 जिल्ह्यांमध्ये तलाठ्यांच्या नियुक्त्या. रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तलाठी नियुक्ती. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना अभ्यासक्रमासह निर्धारित शुल्काची खातरजमा करावी. विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विद्यापीठाकडून सूचना जारी. पुण्यामध्ये दररोज 900 नवीन वाहनांची भर. एकीकडे शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या, तर दुसरीकडे वाहनांच्या संख्येत भर पडल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली.
12 वर्षापर्यंतच्या मुलांना पालकांसोबत विमानामध्ये सीट द्या. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे विमान कंपन्यांना आदेश. रेल्वे प्रवाशांना स्वस्तात मस्त जेवण मिळणार. नाश्ता 20 रुपयांमध्ये तर जेवण 50 रुपयात मिळणार. मेट्रो मार्गिकांवर स्वयंचलित तिकीट यंत्रणा बसवण्यात येणार. MMRDA कडून कंत्राटदाराची नियुक्ती प्रक्रिया सुरू. मुंबईमध्ये बांधकाम 6% महागणार. JLL या बांधकाम विषयामध्ये काम करणाऱ्या कंपनीचा अहवाल. घरांच्या किमती देखील वाढणार. मुंबईचा पारा आता घसरला, मात्र हवेतील आर्द्रता अधिक असल्यानं उकाडा कायम राहणार. कांदळवन क्षेत्राचं नव्यानं सर्वेक्षण करण्यात येणार. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरला महाराष्ट्र कांदळवन कक्षाचे आदेश. मुंबईच्या घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगरचं सर्वेक्षण आठवड्याभरामध्ये पूर्ण होणार. रहिवाशांची पात्रता निश्चितीची कामं सुरू. मुंबई महानगरपालिकेचे 10 तरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले. 21 दिवसांचं प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार. अदानी कंपनीची वीज आता महागली. 30 लाख ग्राहकांना फटका बसणार. निवासी ग्राहकांच्या इंधन अधिभारामध्ये प्रति युनिट 70 पैसे ते ₹1.70 इतकी वाढ. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमधील नागरिकांकडून जुन्या दरानंच पाणी दर आकारणी होणार. पालिकेच्या निर्णयाला सरकारची मंजुरी. ठाण्यामध्ये 4000 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई. 155 अवैध शस्त्रसाठा जप्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामधील पोलीस यंत्रणा सज्ज. ठाण्यामध्ये गुरुवारी सकाळी 9 वाजेपासून शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद. मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम होणार. डोंबिवली पश्चिमेतील 52 चाळीमधील रेल्वे ग्राउंड परिसरामध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. 2000 किलो बनावट मावा पेढा जप्त. चैत्र पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई. गोंदियामध्ये गोळीबार प्रकरणातील आरोपींना 24 तासाच्या आत अटक. पूर्ववैमनस्यातून पैशाच्या कारणामुळे हत्या केल्याची माहिती. 7 आरोपींना अटक. पुण्यामध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना आता सुरुवात. 15 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश. पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाडं उन्मळून पडण्याच्या घटना. झाडांविषयी काही तक्रार असल्यास उद्यान आणि वृक्ष संवर्धन विभागाला संपर्क साधण्याचं पालिकेचं आवाहन. तृतीयपंथी विद्यार्थ्यांची 2024-25ची फी पुणे विद्यापीठ भरणार. विद्यापीठ निधीमधून विद्यार्थ्यांचं फी भरली जाणार. पुण्यामध्ये जादा गाड्यांचा परिणाम रेल्वेच्या लोकल गाड्यांवर. रेल्वे गाड्यांना आता 1 ते 2 तासांचा उशीर. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मात्र गैरसोय. अहमदनगरच्या राहत्यामध्ये मायंबा यात्रेचा उत्साह. डफांच्या तालावर मानाची काठी आणि रथ मिरवणूक. 700 वर्षांची परंपरा. अहमदनगरमधील श्रीगोंद्यातील हंगेवाडीमध्ये भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा उत्सव संपन्न. यात्रेला लाखो भाविकांची उपस्थिती. धाराशिवच्या येरमाळ्यामध्ये येडेश्वरी देवीच्या यात्रेला आता सुरुवात. हजारो भाविक दर्शनासाठी येरमाळ्यामध्ये दाखल. कराडच्या येरवळे गावामध्ये ज्योतिर्लिंगाची यात्रा संपन्न. यात्रेमध्ये नवीन लग्न झालेल्या दाम्पत्यांनी गुगुळ नाचून नवस फेडण्याची परंपरा. तर मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. धुळ्यामधील कुंडाणे इथं इंदासनी आणि भवानी देवीच्या यात्रोत्सव संपन्न. भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. पुणे जिल्ह्यामध्ये भूजलाची पातळी आता खालावली. भूजल विभागाच्या आकडेवारून जिल्ह्याची पाणी टंचाई गंभीर. गतवर्षी पाऊस कमी झाल्यानं पाणीसाठ्यामध्ये मोठी घट. कोल्हापूर, सातारा, पुणे, नांदेडमध्ये हलक्या पावसाची शक्यता. तर तापमानामध्ये घट झाल्यानं मुंबईकरांना काहीसा दिलासा. वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. हंगामातील मूग त्याचबरोबर ज्वारीचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट. गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित. तर पावसाचा धान पिकांसह फळभाज्यांना मोठा फटका. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमान वाढीचा उन्हाळी पिकांना फटका. रोपांचं संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. नंदुरबारमधील शेवाळी ते नेत्रंग राष्ट्रीय महामार्गाचं पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण. नंदुरबार ते तळोदा या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला आता सुरुवात होणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतीपंपासाठी लागणारे विजेचे दर वाढले. वीज दर 12% वाढल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून चेन्नई सुपर किंग्सचा 6 गडी राखून पराभव. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीवर पाणी.
रिलायन्सला 69,621 कोटींचा विक्रमी वार्षिक नफा, उलाढालीमधील 10 लाख कोटींचा टप्पा गाठणारी पहिलीच कंपनी. म्युच्युअल फंडचे 66,364 कोटी रुपयांचं संकलन, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांच्या नवीन 185 योजनांचा म्युच्युअल फंडला लाभ. अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीमध्ये 7 मे पर्यंत वाढ, साखरेची पातळी वाढल्यानं केजरीवाल यांना पहिल्यांदाच इन्सुलिन देण्यात आलं. सलमान खान घराबाहेरील गोळीबारामध्ये वापरलेलं दुसरं पिस्तूल देखील पोलिसांकडून जप्त, तापी नदीमध्ये फेकलेलं दुसरं पिस्तूल शोधण्यामध्ये मुंबई पोलीस गुन्हे शाखेला यश. एमडीएच आणि एव्हरेस्ट कंपनीच्या 4 मसाल्यांवर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये बंदी, मसाल्यांमध्ये इथिनिल ॲक्सोड कीटकनाशकाचं प्रमाण जास्त आढळल्यानं निर्णय. पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा धक्का. कर्नाटकच्या दुष्काळ निधीवरून सरकारकडून निषेध, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला आणि काँग्रेसचे इतरही नेते कार्यकर्ते यांच्याकडून केंद्र सरकारचा दुष्काळ निवारण निधी न दिल्यानं निषेध. द साबरमती रिपोर्ट चित्रपट 3 मे रोजी 2 ऑगस्टला प्रदर्शित होणार, सिनेमाच्या टीमकडून सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती.